आज जे आता ते गुन्हा जो दाखल झालेला आहे तो आर्म्स ऍक्ट 3 आणि 25 नुसार आणि BNS 125 म्हणजे काय शस्त्राचा गैरवापर असं त्यांचं त्या गुन्ह्याचा अर्थ होतो. परंतु आज हजर केले तेव्हा 4 पैकी 3 आरोपी आज हजर केलेले आहेत. त्यातलं एक हजर व्हायचं राहिला होता आणि त्यांचं आपण आरोपींतर्फे लायसन्स सुद्धा दाखल केलेलं आज की ते काही विना परवानगीचं शस्त्र असा काही विषय नाहीये, त्यामुळे ते लागू होत नाही. परंतु ते आज विषय नसतो, तो केस चालू झाल्याच्या नंतर आजचा विषय त्यांनी 8 रिमांडची कारणं दिली की बाबा कशामुळं अजून 5-6 दिवस त्यांना पाहिजे रिमांड. तर त्यातली जी अट होती की तिथले जबाब काय घ्यायचे किंवा फॉरेन्सिक रिपोर्ट म्हणजे ज्या शस्त्रातनं झाले ते जमा केले तेच आहे का, किंवा परवाना जो आहे तो त्याच शस्त्राचा आहे का, आणि ते छताला लागले त्याचं जी गोळीचे छर्रा सापडलाय त्याचं एक फॉरेन्सिक रिपोर्ट. आणि त्यांनी म्हणले की एक आरोपी फरार आहे, तर तो फरार ह्यांना माहिती किंवा ह्यांच्या ह्याच्यात. परंतु त्यात असं झालं, आम्ही सांगितलं की त्याला फक्त हजर व्हायला उशीर झाला. तो 3 वाजता यवत पोलीस स्टेशनला हजर झालाय. टेक्निकली आता कागदोपत्री आणायचं राहिलं एवढाच विषय झाला. परंतु साहेबांच्या मान्य कोर्टाच्या मते की पोलिसांना तपासाची संधी दिली पाहिजे. ते रिपोर्ट आणि जो फरार होता किंवा हजर नव्हता त्याच्याकडनं ती माहिती घ्यायची जी टॅली होईल एकमेकांची. तेवढ्यासाठी सोमवारपर्यंत PC दिलेली आणि आज जो हजर झालाय त्याला उद्या कोर्टात हजर करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.